नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर वेगवान आढावा घेऊयात महत्त्वाच्या हेडलाईन्सचा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकलेत. देशात गेल्या महिन्यात 2,37,000 कोटी रुपयांच्या जीएसटीचं संकलन. जालन्याच्या पर्यटकाची एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी. आणि भारतात बाबरी मशीद बांधण्याचं स्वप्न पाहू नये, नवनीत राणा यांचं वक्तव्य. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यांमध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होत असताना आज म्हणजेच 2 मेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकलेत. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. देशात गेल्या महिन्यात 2,37,000 कोटी रुपयांच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचं संकलन झाले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 2,10,000 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत यावेळी या कर संकलनात 12.6% वाढ झाली आहे. जालन्याच्या पर्यटकाची एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी करण्यात आली आहे. जालन्याच्या आदर्श राऊत यानं त्याच्याशी पहलगाम येथे एका दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांनी आदर्श राऊत याची भेट घेऊन त्याच्यात आणि दहशतवाद्यांमध्ये घडलेल्या संवादाबद्दल त्याच्याशी विचारपूस केली. याबाबतची संपूर्ण माहिती एटीएस आणि तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिली असून जेव्हा तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना माझी मदत लागेल मी त्यांना सहकार्य करेल असं आदर्शने म्हटलंय. कडे तपास यंत्रणा काही आल्या होत्या, त्यांना मी तिथल्या जे काही डिटेल्स होत्या त्या मी त्यांना शेअर केलेल्या आहे. बरं, तुम्ही तिथे मॅगी स्टॉलवर केलेल्या फोनपेची माहिती दिली का त्यांना? सर्व काही त्यातल्या ज्या काही मायन्यूट डिटेल्स त्यांनी मला मागितलेल्या आहेत त्या सर्व मी त्यांना शेअर केलेल्या आहे. किती वेळ तुमच्याशी संवाद झाला आणि त्यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीस मुनी यांना नवनीत राणा यांनी खडे बोल सुनावलेत. असीस मुनींना माझं सांगणं आहे की त्यांनी भारतात बाबरी मशीद उभारण्याचं अजाण म्हणण्याचं स्वप्न देखील पाहू नये. बाबरी मशिदीची वीट इथे ठेवण्याचा विचार जरी केला तरी डोळे काढून टाकू असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय. बाबरी मशीद इथे कधीच नव्हती, ते राम मंदिर होतं आणि राम मंदिरच राहील अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी अमरावतीत दिली आहे. असीस मुनींना एवढंच माझं म्हणणं राहील की आजान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे. कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि बाबरीची ईट ठेवणं फक्त डोळ्याने एकदा पाहून जो कोणती ठिकाणी तुला डोळ्यात तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू एवढंच तुम्हाला सांगू शकते. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील.
शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सूर्योदय फाउंडेशन, बजरंग दल व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वरठी येथील बाजार हॉल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा या शिबिराचं हे 8वं वर्ष होतं. या शिबिरात एकूण 21 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत रक्तदान केलंय. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न, अडचणी आणि सूचना समजून घेतल्यात. नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी केले. या बैठकीला शहरातील विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवड ग्रामपंचायत अंतर्गत बोगस कामे दाखवून जवळपास 30 लाख रुपयांचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामपंचायतीनं वेगवेगळ्या वस्त्यांचे नावं घेत फसव्या पद्धतीनं कामे दाखवली असून अशा वस्त्याच अस्तित्वात नाहीत असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या प्रकरणात दोषींवर तातडीनं चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याच मागणीसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. बाबा आमच्या गावात वस्त्यात नाही, तुम्ही हाय मागच्या 30 लाखाचे कुणाला हे दिले, काम दिले. ते झाल्यानंतर त्याने हाय मास्टच्या आम्ही BDOकडं पुन्हा नंतर इथं उपोषणाला बसलो. बहुजन समाज कल्याण ऑफिसला गेलो, त्यांना पण अर्ज दिला की याची अदा करण्यात येऊ नये. आमच्या गावामध्ये एकही वस्ती नाही सर. वस्ती नसताना 10-10 लाख रुपयाचा निधी लाटण्याचा प्रयत्न ग्रामसेवक, सरपंच यांनी करून बोगस वस्त्या दाखवल्या.
जालन्यात सोन्याच्या दागिन्यांसाठी नातवांनीच आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केशराबाई गंगाधर ढाकणे असं मयत आजीचं नाव आहे. मयत केशराबाई ढाकणे यांचा खून करणाऱ्या 2 नातवांच्या हसनाबाद पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात असलेल्या घाट नांद्रा येथे वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरून जाणारे दोघे तसेच ट्रक चालक गंभीर जखमी झाले असून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून ट्रॅक्टरच्या इंजिनचं देखील नुकसान झालंय. या 6 बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.